चला मॅच नंबर 5 सीएसके नेवासा आणि निलंजन शनी शिंगणापूर हे दोन तगडे ताकदवान संघ आता एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय, दोन्ही संघांनी एक एक पराभव देखील पाहिलाय. विजयाची चव चाखली आहे, पराभवाची चव देखील चाखलेले हे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे ही मॅच जिंकून दुसरा विजय मिळवून सुपर 8 ला जाण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा राहणार आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका ही विनंती आहे. अधिकचा वेळ न घेता आपण लगेचच मॅच कडे जाणार आहोत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांची आवडते आणि नेवासा तालुक्याची मानाची स्पर्धा आजपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेची चर्चा आता संपूर्ण नेवासा तालुका नाही तर नगर जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळणार आहे. आणि नगर जिल्ह्यातून आज जर तुम्ही पाहिलं ना तर अनेक प्रेक्षक या स्पर्धेला पाहतायत देखील. आणि विठ्ठल भाऊंना अनेक फोन देखील आलेले आहेत की ही स्पर्धा ओपन आहे का. म्हणजे प्रत्येकाला इच्छा असते ही स्पर्धा खेळण्याची. इतकं सुंदर आयोजन या स्पर्धेचं. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला षटक अक्षय जराड यांच्या हातामध्ये देण्यात आले. तर आघाडीची जोडी आहे ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. सचिन डिके आणि विजय लोणारे हे दोन आघाडीचे फलंदाज आलेले आहेत. 5 षटकांची लढत आहे. कमी बॉल मध्ये जास्त काम करायचंय. चांगला चेंडू होता. इथे कव्हरला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. गॅदर चांगल्या पद्धतीने केलं. थ्रो चांगला केला. कलेक्शन चांगलं राहिलं आणि तिकडे पहिला विकेटचं पतन झालंय. सचिन डिके बसतात बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टळी. हे आता कसं वाटतंय. शून्य या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे. तर नवीन फलंदाज आशिष आलेत फलंदाजी करण्यासाठी. मॅच महत्वाची आहे. 5 षटकांची लढत आहे. पाहूयात कशा पद्धतीने मॅच रंगणार आहे. प्रेक्षकांच्या देखील नजरा आहे त्या स्पर्धेकडे, या मॅच कडे. सुपर 8 मध्ये जाणार कोण. आज जगदंबा 11 सोने संघ 2 सामने जिंकला, सुपर 8 ला गेला. या मॅच मधून जो जिंकणार सुपर 8 ला जाणार. आज 2 संघ जातील सुपर 8 ला, उद्या 2 संघ जातील सुपर 8 ला आणि परवा 2 संघ जातील सुपर 8 ला. आज 2 संघ कॉलबॅकला देखील जातील. यावेळेला चांगला बॉल मिड ऑन मध्ये बॉल लाडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु थोडासा बॉल लांब राहिला. तोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आला बॉलवर. 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्येला सुरुवात झाली. ऑफ द मार्क विजय लोणाऱ्यांनी खातं उघडलं. आपण या अगोदर देखील चर्चा केली की आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे. समाजातील अन्याय, अज्ञान आणि विषमतेविरुद्ध लढा देत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रवली त्या महान क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. आणि अजून एक मोठी विकेट आली आहे. फलंदाज विजय लोणारे आउट होत आहेत. बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टळी. अजून एक विकेट आली आहे. विजय लोणारे बाद झाले. निराश, हताश जर पावलांनी मैदान सोडताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 2 धावा, 2 गडी बाद आहेत. नवीन फलंदाज राहुल गजरे आलेत. फलंदाजी करणारा संघ जर आपण पाहिला आज पॅन कार्ड, एटीएम कार्ड
आज भरपूर सापडले आम्हाला मोबाईल. आता एक पॅन कार्ड सापडलंय. प्रतीक आव्हाड यांचं एक पॅन कार्ड आमच्यापर्यंत आलेलं आहे. तिथे असतील तर ते घेऊन जा. बॉल हवेत आहे. फटका इथे देखील फसलाय. झेल होऊ शकणार नाहीये. प्रयत्न तर चांगले करण्यात आले कारण बराचसा उंच गेलेला बॉल होता. तो झेल पकडणं तितकं सोपं नाहीये परंतु प्रयत्न करण्यात आले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 4 या आकड्यावर. अक्षयचं कौतुक करूयात आपण. अक्षय जरहाड संघाचे आयकॉन आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत. वलयांकित नाव आहे. मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेट विश्वातला एक प्रख्यात खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. व्हाईट बॉल. धावसंख्या 5. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अक्षय जरहाड पुढचा एकदा. यावेळेला तोच प्रयत्न राहिला परंतु थोडासा कमी गतीने हा चेंडू हाताळला होता. धाव मिळणार नाही. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आणि 2 विकेट्स अक्षय जरहाडने मिळवलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी. अचूकतेने गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 1 ओव्हर नंतर 2 गडी बाद 5 धावा. ओव्हर संपली. पापा शेख गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. आज सर्वांनी चांगलं काम केलं कारण आज 2 गडी बाद 5 धावा. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी 7S लाईव्हच्या माध्यमातून चांगलं काम राहिलं. पंचांनी देखील उल्लेखनीय कामगिरी आज केलेली आहे. यावेळेला वाह दर्जेदार आउटस्टँडिंग लाजवाब ब्रिलियंट मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग फटका. बॉल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 6. आशिषचा एक तगडा प्रहार. फटका सद्वादार. हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय फटका खेळलाय. परत एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु इकडे विकेट मिळाली आहे. पापा शेख पलटवार करतायत. टिट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तिसरा गडी बाद झालाय. 11 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज माघारी जात असताना आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो आशिष यांनी या अगोदर फटका चांगला खेळला होता परंतु संयम तुम्हाला दाखवावा लागेल कारण संघ थोडासा दबावामध्ये आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला इथे एक भागीदारीकडे जावं लागणार आहे परंतु ते चित्र बघायला मिळालं नाही. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला. परत एकदा स्विचिट पापा शेखच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये यश मिळालं नाही. यश मिळालं ते पापा शेखला. घोडेगाव ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय निसारभाई सय्यद आवर्जून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिले. त्याचबरोबर आदरणीय संतोष भाऊ बर्डे संदीप भाऊ बर्डे हे देखील आवर्जून उपस्थित राहिलेत. या दोन्ही मान्यवरांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत. यावेळेस बाहेर जाणारा बॉल व्हाईट बॉलचा कॉल येणार आहे. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळते. 3 गडी बाद झालेत. 12 धावा धावफलकावरती आहे. 13 धावा माफ करा. एक अतिरिक्तची धाव इथे मिळते आहे. पापा शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढच्या एकदा बॉल हवेत आहे. अजून एक विकेट मिळेल का. मिळाली आहे. धक्का क्रमांक 4. चौथा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाजी करणारा निलांजन शनी शिंगणापूर संघ थोडासा अडचणीमध्ये. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. एकूण 12 संघांचा समावेश आहे आणि 7 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. 7 दिवस आपण सर्वजण आनंद घेणार आहोत.
आज 4 नवीन संघ 4 आयकॉन, उद्या 4 नवीन संघ 4 आयकॉन, परवा 4 नवीन संघ आणि 4 नवीन आयकॉन खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे ही स्पर्धा तुम्हाला भरपूर आनंद देणारी आहे आणि जशी जशी ही स्पर्धा पुढे जाईल तशी तशी रंगतता देखील वाढणार आहे. राहुल गजरे बाद झाले 2 या धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज राहुल येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पापा शेख 2 विकेट्स घेताना पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी करतायत, अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. यावेळेस चांगला बॉल होता, कव्हर पॉइंटला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, धाव मिळणार नाहीये. ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर अंतिम टप्प्याकडे जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. पापा शेख यांच्या विरुद्ध स्विच हिटच्या माध्यमातून आशिषने षटकार खेळला होता, परंतु त्यानंतर पुनरागमन देखील करण्यात आलंय. बॉल हवेत आहे, अजून एक विकेट येईल का? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. टेकन, व्हेरी गुड कॅच, अप्रतिम झेल, विकेटचं पतन, धक्का क्रमांक 5 आणि या ओव्हरमध्ये पापा शेख 3री विकेट इथे मिळवत असताना पाहायला मिळतात. खूप चांगला कॅच तिकडे आपल्याला बघायला मिळालेला आहे. उलटे धावत जात मागे जात हा कॅच पकडला आणि तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागणार आहे या मॅच मध्ये. 1983च्या विश्वचषकामध्ये कपिल देव यांनी व्ह्यू रिचर्डचा एक झेल पकडला होता. 25 यार्ड मागे जात तो झेल त्यांनी पकडला होता आणि भारताने विश्वचषक जिंकला होता पहिला. पण इकडे तुम्हाला चांगले झेल पकडावे लागतील, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. चांगली गोलंदाजी होत असेल तर मग क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावं लागेल. किशोर आलेत गोलंदाजीसाठी. किशोरचं भव्य स्वागत. संकेतच्या बॅट मधून तगडा प्रहार, बॉल पाठवून दिलाय लॉन्ग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. जो उडने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. षटकार. फटका असा ध्वजार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. खेळाडूंची ऑक्शन प्रक्रिया झाली आणि प्रत्येक खेळाडूला संघ मालकाने विश्वास दाखवला, आपल्या संघामध्ये घेतलं. त्यामुळे आज प्रत्येकाला चांगला खेळ करावा लागेल, कारण प्रत्येकावर जबाबदारी आहे. परत एकदा बिगिट केला जातोय, बॉल हवेत आहे आणि यस, विकेट आली आहे. 6वा गडी बाद. धीरज पकडतायत झेल आणि संकेत यांचा संपतोय खेळ. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. या अगोदर असं अनेक वेळा आपल्याला दिसलं, एखाद्या फलंदाजाने जर मोठा फटका खेळला तर दुसऱ्या चेंडूवर विकेट देखील येताना पाहायला मिळते. 6वा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज अभिजित बारहाते आलेत. एक चांगले कलाकार आहेत, परंतु आज फलंदाजीमधून कला दाखवायची आहे. 6 गडी बाद 19. हो, इकडे चांगला बॉल टप्पा पडलाय. बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. चला, हवा येऊ द्या फेम आहेत आणि आता ते बाद आहेत का ते चेक केलं जाईल. आपल्या स्क्रीनवर आपण त्यांना पाहतोय. चला, हवा येऊ द्या फेम आहेत. एक चांगले कलाकार आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. अमित पंडित व्यस्त आहेत. निर्णय आलाय, फलंदाज बाद, विकेट आली आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. तर हॅट्रिक बॉल आहे. आज ओंकार बेल्लेकर यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे, परंतु पाहूयात किशोरला देखील संधी आहे.
हॅट्रिक बॉल, बॉल हवेत आहे, फटका इथे फसलाय आणि झेल सुटलाय. क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही, नाहीतर किशोरला देखील एक विकेट हॅट्रिक मिळू शकली असते या स्पर्धेमध्ये. प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपण अगोदर देखील उल्लेख केला, एखादा फायफर आपल्याला मिळावा, एखादा निर्धाव षटक आपल्या नावावर असावं, एखादी विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती असावी. प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते, ते स्वप्न असतं. आणि आज किशोरने गोलंदाजी चांगली केली, मात्र बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. अजून एक विकेट घेण्याची संधी आणि कॅच कॅरी करण्यात आलेला आहे. फलंदाज इथे बाद होत आहेत. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, संघ अडचणीमध्ये सापडलाय. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी कोसळताना दिसते. एकही फलंदाज असा नाहीये की तो संयम दाखवतोय. आलेला फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, माघारी जातोय. आता 8 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 20 झाली आहे. प्रतीक आलेच फलंदाजी करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता विवेक आहेत. बॉल तयार आहे, शॉर्टबॉलचा वापर केलाय, बॅटची कडा, बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 3 ओव्हर संपल्यात, 3 ओव्हर नंतर 22 धावा, 8 गडी बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. 3 ओव्हर संपल्यात, 22 धावा झाल्यात, 8 गडी बाद आहे. निलांजन शनी शिंगणापूरचा संघ मैदानाच्या आतमध्ये. आज प्रत्येकाने चांगलं काम केलं. आज 7S लाईव्ह, आज आमचे पंच. पहिला दिवस असला तर अनेक अडचणी येतात, परंतु उद्यापासून यापेक्षा सुंदर काम करण्याचा प्रयत्न राहील. पुढे टाकला होता, चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. प्रामुख्यानं आज जर आपण पाहिलं ना तर आमच्या आप्पांचं देखील कौतुक करावं लागेल. आप्पा तांबे, ज्यांनी आज सकाळच्या 17 पासूनच स्कोरिंगचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि आपण सकाळी देखील उल्लेख केला की आप्पांचा विषय लय हार्ड आहे, परंतु आज त्यांच्याकडे स्कोरिंगचं कार्ड आहे. हा स्कोर कार्ड त्यांच्या हातामध्ये आणि त्यात चांगली स्कोरिंग करताना पाहायला मिळतात. 8 गडी बाद, 22 धावावर नंबर 4 मार्गस्थ आहे पापा शेख गोलंदाजीसाठी. हो, यावेळेस अक्षय जरा चूक करणार नाहीये. एक चांगले यष्टीरक्षक म्हणून देखील ओळखले जातात. आणि अजून एक विकेट आली आहे. 9वा गडी बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ओमकार बेल्हेकर आलेत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. परंतु निलांजन शनी शिंगणापूर संघ अडचणीमध्ये सापडलाय. CSK नेवासा संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपण जर बघितलं तर तो निर्णय योग्य देखील राहिला आतापर्यंत. आता शेवटची जोडी आहे मैदानामध्ये. बघूयात कशा पद्धतीने आता इथून पुढे धावा बढवल्या जातात ते बघणं महत्वाचं. चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर बॉल गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल तिकडे येत असताना पाहायला मिळतोय. पापा शेख फायफर पूर्ण करतायत का, पंचक पूर्ण करतायत का, ते देखील आपल्याला पाहायचं. इकडे अपील तर जोरदार होताना दिसते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल का, नाही. एज आहे आणि फलंदाज बादत. आणि एकदा जोरदार टाळ्या पापा शेख साठी. त्यांनी फायफर पूर्ण केलाय. 5 विकेट्स, पंचक त्यांनी मिळवलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. तर 23 धाव्यांचं टार्गेट आहे. पापा शेख, आपण 1 मिनिटासाठी इकडे या. आपला एक सुंदर फोटो पाहिजे. 22 झाले, 23 बनवायचे.
विकेट ऑल आउट झाली आहे टीम ऑल आउट झाली आहे. पापा शेख यांचं कौतुक करावं लागेल. शेवट विकेट पहा आपल्या स्क्रीनवर. बॅटची एज, त्यानंतर एक चांगला कॅच, बॅटची आउटसाइड एज. 23 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चला लगेच मॅचला सुरुवात करू. फिल्डिंग टीम चला. क्षेत्ररक्षण करणारा संघ. आज गोलंदाजांचं देखील वर्चस्व राहिलं. आज जरी या स्पर्धेमध्ये धावा झाल्या असल्या परंतु गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली. आज ओंकार बेल्लेकर यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली. आज पापा शेख यांनी 5 पूर्ण केलाय. त्यामुळे आज गोलंदाजांचं देखील वर्चस्व पाहायला मिळालंय. बघूयात कोण जिंकणार कोण जाणार सुपर 8 मध्ये ते देखील बघणं बरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. तुफानी बल्ला जोरदार हल्ला. कोण जिंकणार आहे ते मान्य नामदार चषकचा मजबूत किल्ला. आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेने व मान्य उदयनदादा गडाख पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनं येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या भव्य अशा मैदानावर महाराष्ट्रातील नामांकित पंच व उत्कृष्ट समालोचक संघ, खेळाडू आणि उत्कृष्ट नियोजनातून साकारलेला भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब उदयनदादा गडाख युवा. तर जाऊयात आपण दुसऱ्या डावाकडे. चला बॅट्समन चला. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाते. आयकॉन धीरज जावळे आता अक्षयच्या सोबत येत आहेत. बॉल द्या मैदानाच्या आत. नवीन बॉल द्या. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि यानंतर आपण ऐकणार आहोत आदरणीय शेरकानजी पठाण सर यांना. या दुसऱ्या डावामध्ये याचं विवरण करण्यासाठी शेरकानजी पठाण सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. धन्यवाद. नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत. आजच्या प्रवासातील शेवटचा सामना आणि आमच्याशी जोडले जात आहेत आदरणीय आप्पा तांबे, त्यांचं देखील स्वागत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन गुणलेखक आदरणीय साहिल बैशेख यांचं देखील स्वागत असणार आहे. तेवीस धावा जे विजय लक्ष्य आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपण आक्रमण बघू शकता. एक अफलातून आणि लाजवाब सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. दणदणीत षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट्स. यावेळेस मात्र संधी असणार आहे. क्षेत्ररक्षक नाही, खूप मोठी संधी होती बघा. आणि अक्षय जराड सारख्या फलंदाजाला नक्कीच तुम्ही जीवदान नाही देऊ शकत. मनाला आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही. असा कसा या पठ्ठ्याचा तोल फसला. अरे डावलली हातातली संधी, कारण जेल सुटला. यावेळेस धीरज जावळे यांच्या बॅटीतून येतो एक कमालीचा एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. नामदार चषकाचा दमदार चौकार. फटका असा ध्वदार. हा मारला चौकार. योगीराज फर्निचर. संयम देखील आपण पुढच्या चेंडूवर या ठिकाणी बघू शकता. थोडासा फेरबदल आपण या सामन्यामध्ये बघितला. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे तर अक्षय जराड एक तरुण साथीदाराला घेऊन मैदानात आलेत. धीरज जावळे चांगली साथ देत आहेत. 12 धावा धावफलकावर आणि त्यानंतर पुन्हा एकदा बहरदार शानदार दमदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद. अगदी रिप्लाय मध्ये सुद्धा आपण बघितलं
याही वेळेस गोलंदाजाच्या दिशेने केलेलं पददालित्य डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि या ठिकाणी सामना जिकडे तिकडे झालाय. पापा शेख मॅन ऑफ द मॅच. आपण यायचंय पापाबाई आपण यायचंय आणि पापाबाई पहिले गोलंदाज ठरलेत या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचम साधलाय 5 वर 5 विकेट्स पापाबाई यांच्या नावावर आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी त्यांना दिली जाते. संपूर्ण संघाने यायचंय CSK नेवासा फाटा. संपूर्ण संघाने यायचंय. CSK संघ अक्षय